मग रोज सकाळी फिरायला जाताय? हो दररोज अगदी. हा तुमचं आता वय किती आहे? वय 80. आणि मग आता तुम्ही फिरायला जाताय व्यायामला वगैरे, काय फायदा काय त्याचा? काय फायदा आमच्या शरीरसाठी जातो पा होय ना. शरीरसाठी चांगला आम्हाला हाय चांगलं म्हणून वॉकिंगला हे आम्ही चांगलं सकाळचं एवढं वॉकिंग करतो. होय ना. हो. मग आता जी काही मुलं आहेत ती सकाळी 9 वाजेपर्यंत झोपतात. झोपतात. त्यांना काय सांगाल तुम्ही? आता आम्ही लई सांगतो उठा काहीतरी धंदा करा हे करा म्हणून त्यांना दररोज सांगतो आम्ही उठितो हा तर ते उठतच नाही. उठतच नाही. उठतच नाही. 8 वाजता 8:30 वाजता उठतात. अरे काय तर उठून काम करा हे करा म्हणून सांगतो खरं ते ऐकतच नाही. अशी मुलं बी आता आपण काय करताय असं म्हणून मुलाला रागेच तो पाठ घेतो मारायला ते ऐकत नाही. हम्म. अशी मुलं आहेत. हाय तर चला म्हटलो हाय धावा उठा काहीतरी धंदा करा बाबा म्हणतो. तुमचं मग आता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे फिरून आल्यानंतर? फिरून आल्यानंतर अगदी चांगलं आराम वाटतंय. पुढलं जेवण जातंय. अगदी फ्रेश राहतो अगदी दिवस रा. अरे वा, ताजेतवाने. होय ताजी जवानी या रागातच आहे. अरे वा वा. हो होय चांगलं. चांगलं अगदी. असंच तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू देत. हो हो आणि असंच रोज तुम्ही व्यायाम करा, रोज सकाळी फिरायला या. हो हो आणि हेच तरुणांना पण एक मेसेज आहे की तुम्ही सुद्धा लवकर उठून तुमच्या शरीराची काळजी घेणं हो, गरजेचं होय. आहे. तरच तुम्ही 80-90 वर्षापर्यंत हो हो होय बरोबर पोचू शकाल. नाहीतर होय. आजकाल तरुण जर बघायला गेलं तर ते व्यसनाधीन झालेत आणि व्यसनाधीन झालेत, आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करायला लागलेत. हो होय सकाळी लवकर न उठणे, होय. 8-9 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये राहणे. होय तर बघा ह्या मामांच्याकडून काही शिकण्याचं काय मित्रांनो. आणि तुम्ही शिका आणि बघा तुमच्या शरीराची आणि तुमच्या कामधंद्याची सुद्धा काळजी घ्या. होय आणि असंच तुमचं निरोगी आयुष्य राहण्यासाठी रोज सकाळी उठून फिरायला जावा, व्यायाम करा होय. आणि व्यसनापासून दूर राहा. जोर मामा आमचं हा. तेवढंच आहे आमचं काम चांगलं आता हो हो हो, हा. चालेल मामा. तुमचं असं चांगलं आरोग्य निरोगी तुम्हाला आयुष्य लाभो हो. हीच ईश्वरचरणी सदिच्छा तुम्हाला. हा मामा भेटूया परत. हो हो काय हरकत नाही.